बीडच्या आष्टीतील बनवेवाडी गावच विक्रीला, रस्ता नाही, एसटीच्या फेऱ्या नाहीत, मोबाईलला रेंज नाही, मुख्यमंत्र्यांनी गाव विकत घ्यावा, गावकऱ्यांची मागणी। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी घेतली जवानांची भेट, जम्मू काश्मीर दौऱ्यावर जवानांशी साधला संवाद, उद्या गुजरातच्या भुज एअरबेसला देखील भेट देणार। काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्याची चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा। भारतीय वेबसाइट्स पर 15 लाख सायबर हल्ल्यांचे प्रयत्न करणारे हॅकर पाकिस्तानी असल्याची माहिती। आगामी निवडणुकांसाठी फेर प्रभाग रचना करा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश। राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, भेटीनंतर आपण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच, तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार, लाडक्या बहिणींच्या घरातील पुरुषांचंही केवायसी होणार। महाराष्ट्राची पाण्याची चिंता वाढली, राज्यातील धरणांमध्ये केवळ 28%च पाणीसाठा, तर मुंबईच्या 7 धरणांमध्ये 19% आणि पुणे विभागामध्ये फक्त 21%च जलसाठा। राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास विरोध, कर्नाटकचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार, रविवारी अंकली टोलनाक्यावर आंदोलन, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।